सुप्रभात, गुड मॉर्निंग, नमस्कार मंडळी. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल आज ब्लॉग कारमधून काय, तर त्याचा विषय असा आहे की कारची आता तशी सर्व्हिसिंग आली. आपल्या जवळपास 20,000 किलोमीटर्स झालेले आहेत. 19,800 किलोमीटर्स आत्तापर्यंत झालेले आहेत आणि आपली सर्व्हिसिंग ड्यू झाली. सो मी घेऊन चाललो आहे गाडी सर्व्हिसिंगला, क्रिस्टल किया बावधनला. आणि मग बघूया तिथे जाऊन की काय कॉस्ट आहे, काय काय चेंज करतायत. एअर फिल्टर होपफुली चेंज होईल, त्याच्यानंतर ऑइल टॉपअप होईल किंवा चेंज होईल. अजून काही गोष्टी आहेत तर बघूया जाऊन. व्हील्स अलाइनमेंट करतील, व्हील स्विच करतील, बऱ्याच साऱ्या गोष्टी होतील. तुम्ही व्हिडिओमध्ये सोबत राहा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ एन्जॉय करताय की नाही मला सांगा कमेंट करून. चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया आपण. आणि हे बघा, मुकाई चौकाच्या अलीकडेच ट्रॅफिक जाम झाले. आता मला युटर्न मारून जायला लागेल असं वाटतंय, कारण तिकडनं गाड्या सगळ्या रॉंग साईडने येत आहेत. काही खरं नाही बाबा, इकडे खूप अवघड झाले. ट्रॅफिकची समस्या म्हणजे ना डेंजर झाली एकदम. चल ना यार, इथे थांबून काय करणार आहेस? हे बघा ट्रॅफिक, सकाळी 9 वाजलेत आणि आज तर काय कळत नाही, सगळीकडेच ट्रॅफिक आहे. तिथल्या ट्रॅफिकला घाबरून मी उलटा गेलो आणि परत आलोय. सकाळी सकाळी काय चाललंय काय माहिती. आणि आत्ताशी 9 वाजून 15 मिनिटं झाली. हे बघा पूर्ण लाईनच लागली आहे गाड्यांची, सकाळी सकाळी चाललंय. आणि हा कार्यक्रम रोज ठीक आहे, इव्हिनिंगला असतंय. आज तर काही खरंच नाही दिसत आहे. सकाळपासूनच डेंजर झालाय विषय. आणि हे सर्व्हिस रोडने जाणारे पण ट्रॅफिक जाम करतायत अजून. ठीक आहे, तर आपण चाललोय क्रिस्टल किया बावधनला आणि आपली गाडी देऊ सर्व्हिसिंगला. आणि मे बी इव्हिनिंगला किंवा मग उद्या घ्यायला जाऊ, डिपेंडिंग ऑन ते आपल्याला परत कधी देतात. बघा आता तर काही ट्रॅफिक नाही आहे, आता ठीक आहे. युनिव्हर्सिटी ते हिंजवडीची मेट्रोचं काम बघा, इकडे बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे. तर चालू झाली लवकर तर थोडासा तरी आराम भेटेल ट्रॅफिकला, अशी आशा करतो. पुढे जाऊन काय होतंय काय माहित नाही, पण आता तरी होपफुली प्लॅन तर असाच आहे मेट्रोचा की ट्रॅफिकला थोडासा आराम भेटेल. किती लोक यूज करतील, किती लोक मेट्रोने जातील, इट इज येट टू बी सीन. पण बघू काय होतंय. लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकता कियाचं शोरूम आहे, जिथून मी माझी गाडी घेतली आहे. पण इथे फक्त शोरूम आहे, इथे सर्व्हिस सेंटर नाही आहे. यांचं सर्व्हिस सेंटर आहे बावधनला. सो आपल्याला गाडी तिकडेच घेऊन जायला लागते एव्हरी टाइम सर्व्हिसिंगसाठी. इथे फक्त सेल्स आणि डिलिव्हरीची कामं होतात. सो मेन वर्कशॉप आणि सगळं तिकडे. तर तिकडेच भेटूया आता डायरेक्ट आपण. ऑलमोस्ट पोहोचलोय आपण क्रिस्टल कियाच्या वर्कशॉपला. इथून इथे लेफ्ट राईट साईडला टाकू गाडी आपण. 19831. ठीक आहे सर, समज जाऊ दे. तर इथं ते ह्याचं रिडिंग घेतात ओडोमीटरचं आणि मग पुढे सोडतात. गाडी लावू कुठेतरी आपण. लावून टाकावी का?
हे सर्व्हिस ॲडवायझर आहेत, हे आपल्या गाडीचे फोटोज वगैरे घेतात. तर त्यांच्याकडे लॉग मेंटेन राहतो. तर हे बघा, गाडीचं आपलं थर्ड सर्व्हिसिंग आहे. त्याच्यामध्ये इंजिन ऑइल, ऑइल फिल्टर, एअर फिल्टर, त्याच्यानंतर AC जे फिल्टर आहे तो चेंज होईल. त्यानंतर व्हील अलाइनमेंट होईल, व्हील बॅलन्सिंग होईल, टायरचं रोटेशन करतील. त्यानंतर ACचा जो डक्ट आहे त्याचं पण क्लिनिंग होईल. आणि मग बाकीचं नॉर्मल रुब्लिकेशन हे याला डोअर्सला आणि ब्रेक आपले क्लीन होतील, एवढं सगळं होईल. त्याचं टेंटेटिव्ह एस्टिमेशन त्यांनी दिलेलं आहे मला आता, पण जेव्हा कंप्लीट होईल त्यानंतरच मी सांगतो तुम्हाला की ॲक्च्युअल माझी कॉस्ट किती आली आहे थर्ड सर्व्हिसिंग आफ्टर 20,000 किलोमीटर्स. बरीच रिझनेबल आहे, असं काही खूप असे लागत नाही आहेत पैसे, व्हेरी रिझनेबल. चला मी सांगतोच तुम्हाला पुढं काय होतं ते. चला भेटूया आपण आता उद्या किंवा इव्हिनिंगला, ते सांगतील आपल्याला. त्यानंतर मग दाखवतो मी डिटेलमध्ये, आहे की नाही. चला. A few hours later. गुड इव्हिनिंग एव्हरीवन. आणि आपली बाईकची सर्व्हिस रेडी झाली आहे. ती बाईक घ्यायला चाललो आहे आपण आता. मी आलो आहे शोरूमला, शोधतो आहे बाईक. आपली बाईकच बोलतो आहे, कार. तिथे आय डोंट नो कुठे शोधायला लागेल मला. चला मी आधी सर्व्हिस ॲडवायझरला भेटतो, काय विषय आहे बोलतो त्यांच्याशी जरा, आणि मग तुम्हाला सांगतो. आय गेस कार, आय डोंट नो, खूप साऱ्या कार आहेत पण आपली काही दिसे ना कुठे, बघायला लागेल. तर मंडळी, विषय असा आहे, गाडीची सर्व्हिसिंग आपली झालेली आहे आणि फायनल बिल जे आहे तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता इथे 7,640. तर अराउंड 7,500 आपलं बिल झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे 19,831 किलोमीटर सध्या झालेले आहेत गाडीचे. आणि गाडी चालू केल्या असा चांगला असा फिलिंग येत आहे. म्हणजे जी इंजिन ऑइल, एअर फिल्टर, ऑइल फिल्टर जे चेंज झालं आहे त्याच्यामुळे गाडी अजून स्मूथ झाली असं वाटतंय. तर थोडीशी अजून चालवल्यानंतरच कळेल की एक्झॅक्टली काय, पुढे सांगतो. चला. मित्रांनो, गाडी एकदम स्मूथ झाली आहे. सर्व्हिस नंतर जो इफेक्ट पडला आहे ना, खरंच भारी येतो. मस्त चालते गाडी एकदम. ब्रेकिंग पण एकदम ॲक्युरेट झालं आहे. आता थोडंसं असं वाटत होतं आधी लूज होता ब्रेक, कारण ऑब्विसली 10,000 किलोमीटर झालेले, थोडा फरक पडतो. आणि आता तर एकदम मस्त झाले. इट इज ॲज गुड ॲज न्यू कार. तो सर्व्हिसिंग तेवढा फरक पडतो. पण तुम्ही जर सर्व्हिसची अमाऊंट बघितली असेल तर बघितलं की 7,500च्या आसपास आलेलं. सो कियाची सर्व्हिस जी आहे ती खूप रिजनेबल रेटमध्ये होऊन जाते. इवन दो ऑलमोस्ट 4-5 पार्ट चेंज झाले आहेत आपले, ऑइल चेंज झालं आहे. सो या 20,000साठी ही अमाऊंट खूप रिजनेबल आहे. आणि आत्तापर्यंत ॲटलिस्ट क्रिस्टल कियाशी जे माझं सर्व्हिस झालेली आहे, आता 3 सर्व्हिसिंग झाल्यात, एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. म्हणजे काहीमध्ये प्रॉब्लेम पण झालेला फ्युल इंजेक्टरचा, तो प्रॉब्लेम पण त्यांनी सॉल्व्ह करून दिला विदाऊट एनी इश्यूज. गाडी तिथे होती माझी 8-10 दिवस शोरूमला, पण हां माझे प्रॉब्लेम्स त्यांनी सॉल्व्ह करून दिले. सो ओव्हरऑल फीडबॅक अबाउट क्रिस्टल किया इज व्हेरी गुड सर्व्हिसचा. चला तर तुम्ही कंटिन्यू करा. मी आपलं निघालो आहे घरी आता गाडी घेऊन. पुढे बोलत राहू व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉग्स घेऊन येत राहील मी. तुम्ही चॅनलला ग्रो करण्यात मदत करा, लाईक करा, शेअर करा, व्हिडिओज पूर्ण बघा आणि त्याच्यावर कमेंट्स पण करा, सो दॅट मला कळतील तुमचे पॉईंट ऑफ व्ह्यू, काय इम्प्रूव्हमेंट्स अजून असतील तर, ठीक आहे नाही.
सो तसं मी अजून इम्प्रूव्ह करेल. तोपर्यंत कीप रोमिंग. गुड डे, गुड बाय. चला पुढच्या ब्लॉग्समध्ये भेटूया.